श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। कशा आहेत सगळे? मजेत आहेत ना? आनंदी राहा, सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा। तर आजचा विषय मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे की आता आपली येते आहे पुढच्या महिन्यामध्ये षडरात्री। षडरात्री म्हणजे खंडोबा जे आहेत, आपले कुलदेव जे आहेत त्यांच्या षडरात्री येणार आहेत। तर त्याच्यासाठी थोडी माहिती मी अगोदर देते, म्हणजे बऱ्याच महिलांना शंका असतील मनात, तर त्याचं निवारण होईल। आणि आपण टाक जे असतात कुलदेव आणि कुलदेवी त्यांच्याविषयी मी थोडं सांगणार आहे। बरेच दिवस आहेत अजून आपल्याजवळ, म्हणून अगोदरच मी हा व्हिडिओ बनवत आहे की जेणेकरून आपल्याला माहिती पूर्ण मिळेल आणि आपल्याला माहिती नसलेल्या गोष्टी त्या आधीच म्हणजे समजतील। आणि खूप महत्त्व आहे, जे कुलदेव आणि कुलदेवी असते त्यांचं खूप महत्त्व असतं। म्हणून तुम्हाला सांगेल की आपल्याला त्यांची सेवा करणं खूप आवश्यक असतं, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। तर मी तुम्हाला सांगेल की कुलदेव जशी आपली कुलदेवी असते, कुलदेवीचे आपले नवरात्र असतात, त्याचप्रमाणे आपल्या जे कुलदेव असतात त्यांच्या षडरात्री असतात। आपल्या पुढच्या महिन्यात येणारे आहे बघा, तर 6 रात्री म्हणजे 6 रात्रीचा उत्सव असतो हा, म्हणून षडरात्री बोललं जातं। तर 13 डिसेंबर पासून तर 18 डिसेंबर हे एवढे दिवस जे आहेत, तर 6 दिवस आपला जो म्हणजे खंडोबा महाराज आमचे कुलदेव आहेत, आता कुलदेव असतात त्यांची सेवा केली जाते, जसं कुलदेवीची सेवा पण नवरात्रमध्ये करत असतो। तर माझा सांगण्याचा विषय आणि तात्पर्य असं आहे आजच्या व्हिडिओमधलं मेन म्हणजे की आपले म्हणजे कुलदेव कोणते आहेत ते सगळ्यांना माहिती आहे का तुम्हाला? हे निरीक्षण करा। जसं कुलदेवी ही सगळ्यांना माहिती असली आवश्यक असतं, 3.5 पीठांपैकी आपली कुलदेवी कोणती आहे हे जेवढं आवश्यक असतं, त्याचप्रमाणे आपले कुलदेव कोणते आहेत तेही माहिती असणं आपल्याला तेवढंच आवश्यक असतं। म्हणून आपल्याजवळ आहेत अजून बघा, हे पुढचे दिवस 15 दिवस आहेत अजून। ह्या 15 दिवसांमध्ये तुम्ही मठात जा, मठात पण आपले जे मावशी असतात, दादा असतात, बरेच प्रश्न उत्तरं घेणारे, तर त्यांच्याकडून तुम्ही विचारून घ्या की तुमचं कुळ कोणतं आहे, तुमचे त्या कुळानुसार ते कुलदेव तुम्हाला सांगतील। तर तुम्हाला माहिती नसतील तर तुम्ही माहिती करून घ्या आणि नंतर तुम्हाला सांगेन। कुलदेव म्हणजे तर आपले कुळ जे असतं, कुळाचे आई वडील, कुलदेवी आणि कुलदेव म्हणजे आपल्या कुळाचेच आई वडील असतात ते मेन म्हणजे। आपण जसं आपल्या मुलं कशी असतात त्याप्रमाणे आपले जे कुळाचे आई वडील ते खंडोबा महाराज आमचे आहेत आणि तुळजापूरची आई आहेत। जर त्यांची सेवा आपल्याकडनं घडत असली ना, आपल्या संसारिक जीवनामध्ये जो संसार प्रपंच चालत असतो त्यांचा सांभाळ ते करत असतात। जसं आपण आपल्या मुलांसाठी येण्याआधीच बघा आपण सावध करत असतो किंवा काही गोष्टी शिकवत असतो, त्याप्रमाणे आपले कुलदेव आणि कुलदेवी आपल्या पाठीशी सदैव उभे राहतात, म्हणून त्यांची सेवा करणं खूप आवश्यक असतं। आणि त्यांचं जे कुलदेव आहेत आणि कुलदेवी आहेत त्यांचं आपल्या घरात असणं म्हणजे वास्तव्य असणं खूप महत्त्वाचं असतं। तर मी सांगेल तुम्हाला, तुमच्या घरात जर कुलदेवी किंवा कुलदेव यांचे टाक नसतील, तुम्हाला घडायचे असतील, म्हणजे नवीन बनवायचे असतील, तर आपल्या या षडरात्रीमध्ये आपण म्हणजे घडू शकतो। नवरात्रीमध्ये कोणी केले नसतील टाक तर या वेळी आपण करू शकतो। तर आपले कुलदेव कोणते आहेत तो म्हणजे बघा, तुम्ही मठात जाऊन विचारा। तुम्हाला टाक करायचे असतील तर तुम्ही चांदीचे वगैरे असे टाक घडले जातात बघा, त्याप्रमाणे आपण करू शकतो। फक्त एवढं सांगेल, टाक घडताना हे भरीव करा, पोकळ करू नका, व्यवस्थित पाट वगैरे त्यांची बघून घ्या, व्यवस्थित करा। मी आता दाखवले असते पण आम्हाला सुतके टाकांना हात लावायला चालणार नाही, म्हणजे कसे घडायचे कसे नाही घडायचे ते दाखवले असते, तर तेच सांगेल तुम्हाला। व्यवस्थित टाक घडून घ्या तुम्ही। आणि जर एक सांगेल अजून शंका तुमच्या मनातली की जर बऱ्याच लोकांचा काय गैरसमज असतो की माझ्या सासूबाईंकडे टाक वगैरे आहेत तर मग आम्ही घडले तर चालेल का? तर नक्कीच हो सांगेल, कारण आमचेही सासूबाईंकडे सगळे टाक आहेत घरात। आपले बघा 5, 7, 9 बरेच विषम संख्यात टाक हवे असतात, तर ते आहेत। घरचे जे मेन टाक आहेत ते घराचे मेन देव जे आहेत ते वंश परंपरागत जे चालत येतात ते। पण आमच्याकडे म्हणजे माझ्याकडे कुलदेव आणि कुलदेवी यांचे टाक मी घडवून घेतलेले आहेत, कारण त्यांना खूप अनन्यसाधारण महत्त्व असतं आणि त्यांचं वास्तव्य आपण फोटो किंवा मूर्ती ह्या गोष्टी ठेवत असतो, पण आपल्या घरात जर टाक असले ना त्यांच्यावर पुरेपूर सेवा आपण करू शकतो। आपण जी सेवा करत असतो त्याचं पुण्य आपल्याला मिळत असते, आपल्या मुलांना मिळत असतं, ठीक आहे, हे लक्षात घ्या। म्हणून आपण जी सेवा करत असतो ते टाकांवर तर केली तर अतिउत्तम असतं। म्हणून सांगेल, जर कोणाला करायचे असेल तर नक्कीच करू शकता। तुमच्या मनात अशी शंका नका येऊ द्या की सासूकडे आहेत मग माझ्याकडे हवे की नाही हवे। जर तुम्हाला इच्छा असेल
तुमच्याकडे मूर्ती टाक काहीच नसेल, जर तुम्हाला करायची असेल, इच्छा असेल, तर तुम्ही करू शकतात, असं माझा सांगण्याचा उद्देश इथे आहे. तर कुलदेव कोणते आहेत ते नक्कीच बघा आणि कुलदेवी कोणती आहे ते नक्कीच बघा. तर कुलदेवी माहिती नसेल तर आपला व्हिडिओ आहे की कुलदेवी ओळखण्यासाठी किंवा आपल्याला संकेत मिळण्यासाठी काय सेवा करायची, तो व्हिडिओची जर लिंक असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकते, नाहीतर बघा आपल्या चॅनलला तुम्हाला मिळून जाईल. तर ते आपल्याला मंगळवारचे उपवास करायचे असतात त्यासाठी, तर ते मिळून जाईल म्हणजे तुम्हाला कळेल पण, आणि आपले ह्या 15 दिवसात होईल पण. हे बघा, आपण संसार करत असो, आपल्या मागे कुलदेव आणि कुलदेवी यांचा आशीर्वाद असताना आपल्याला कुठल्याही प्रकारचा अडथळा येत नाही. नंतर आपल्या मुलाबाळांवर सदैव कृपादृष्टी असते. आपल्या मुलांना नोकरीविषयी असू द्या पुढे, किंवा तब्येतींविषयी असू द्या, बऱ्याच दुखणे असतात आपल्या घरात. आणि नंतर सांगेल लग्नांविषयी खूप अडथळे येतात बऱ्याच ठिकाणी. जर आपल्या घरामध्ये कुलदेवी आणि कुलदेव यांची सेवा जर होत नसेल तर आपल्या घरात बऱ्याच प्रकारे अडथळे येत असतात. अजून एक सांगेल तुम्हाला की जर तुम्हाला टाक करायची असेल तर एकटी कुलदेवीचं टाक करू नका, असं आपलं केंद्रानुसार सांगितलं जातं. जर तुम्हाला टाक घडायचाच आहे तर कुलदेवी आणि कुलदेव दोघींचे टाक घडायचे असतात. कारण एकटी कुलदेवीचा टाक घरात ठेवत नाही, कारण नवरा बायको दोघी पाहिजे देवघरात. पण नसले तर आपल्या घरात म्हणजे आपल्या नवरा बायकोचं रिलेशन जे असतं ते खराब होत असं बोललं जातं. म्हणून घडताना तुम्हाला दोघी घडायचे, नाही तर घडू नका. तुमच्या नंतर पैशाचं बजेट नसेल तर नंतर करा. मग तुम्ही फोटो वगैरे असेल कुलदेवीचा ठेवला अगदी तरी चालेल, काही हरकत नाही. तर तुमच्या इच्छेनुसार तुम्ही करा. पण जर टाक घडाल तुम्ही तर त्याचं एक मी सांगेल, टाक घडताना दोघींचे घडायचे, एकाचे नाही घडायचे. आणि तसं केलं तर मग आपल्या नवरा बायकोचे भांडण, वादविवाद या गोष्टी घडत असतात असं सांगण्यात येतं. म्हणून एकटे कधी पण कुलदेवीचा टाक घडू नका. नंतर आपले घरचे देव जेव्हा भेटतील तेव्हा आपल्या घरात मग सगळे देव राहू द्यायचे. फक्त आपल्या घरात हे 2च टाक असणं खूप आवश्यक असतं. म्हणजे त्याला काही म्हणजे असं बंधन वगैरे नाहीये. नाहीतर बऱ्याच लोकांना वाटतं की सासूंकडे आहे मग मी उगाच नको बाबा, अशा गोष्टी काही एक नाहीयेत. तर मी तेच सांगेल, आपल्या षडरात्री येत आहे, षडरात्रीमध्ये आपल्याला खंडोबा महाराज म्हणजे आपले जे कुलदेव आहेत त्यांचे पारायण वगैरे ते सगळी माहिती आपल्या चॅनलवरती असेल. गुरुचरित्राचा आता आपला दत्त सप्ताह पण येणार आहे. तर बघू आता कोणाकोणाकडून सेवा महाराज माझ्याकडूनही करून घेतील तर अवश्य करेल. कोणाकोणाला सेवा करायची आहे मनाची तयारी करा, आणि आपल्याला करायचंच आहे हे लक्षात घ्यायचे. सगळ्यात आधी महाराजांना सांगायचं की मला सेवा करायची, माझ्याकडून करून घ्या, कारण करणारे ते आहेत, आपण कोणीच नाही. तसंच कुलदेव जे आहेत त्यांची पण सेवा आपल्याला करायची, म्हणून आपण आता खूप मनाची तयारी करायची आहे आणि आपल्याला सेवा भरभरून करून घ्यायच्या आहेत कुलदेवाच्या. आणि जोपर्यंत आपण कुलदेव आणि कुलदेवी आणि पितर यांची सेवा करत नाही तोपर्यंत आपले महाराजही आपल्याला आशीर्वाद देत नाही. महाराज तेच सांगतात की स्वामी समर्थ महाराजांचं काय म्हणणं असतं की आधी तुम्ही पितर, कुलदेवी यांची सेवा करा, नंतर महाराजांची सेवा. महाराज सदैव आपल्या पाठीशी असतात. व एक वेळेस महाराज बोलतात माझी सेवा कमी केली तरी चालेल, महाराजांचं हे वाक्य आहे. पण कुलदेव, कुलदेवी आणि पितरांची सेवा आधी करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून तुम्हाला सांगेल, तुमच्या घरात कुलदेव आणि कुलदेवी यांचा टाक असणं खूप आवश्यक असतं. तर नक्कीच बाकी वस्तू तुम्ही कमी घ्या, पण ह्या गोष्टी राहू द्या आणि त्यांची सेवा आपल्या घरात करणं आणि त्यांचं वास्तव्य असणं खूप महत्त्वाचं असतं कुलदेवीचं आणि कुलदेवचं. म्हणून तुम्हाला सांगेल की अवश्य तुम्ही या गोष्टी म्हणजे थोडं मन लावून बघा आणि व्यवस्थित विचार करा, आणि आपण करू शकतो, टाक घडू शकतो. असं काही एक नाही आहे. म्हणजे कारण माझंही त्या बाबतीत तसं घडलं होतं, म्हणून इथे हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे मी. तर नक्कीच तुम्ही बघा विचार करून. आणि टाक घडायचे असतील तर सोनाराला आपल्याला अगोदरच सांगावं लागेल, कुठे कुठे नसतात अवेलेबल ना टाक, त्यामुळे सांगेल. चला मग इथेच थांबते. नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, नवीन विषयासोबत. सांगितलेली सेवा जी आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच थांबते. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.